सायंटिफिकली या ठिकाणी आपल्याला काय करता येईल. त्या झाडाचं भोवती आपण पूर्वी बघायचो आळं असायचं आणि त्या आळ्यामध्ये मग ते मातीच सगळे असायची. आता कुठे अशा प्रकारचं रस्त्याचं डांबरीकरण होताना काही झाडांच्या मुळाशी काही माती कमी पडून त्या ठिकाणी इतर जी काही सामग्री आहे ती गेली आहे का, पाणी मुळांची पोचतंय की नाही, हे संपूर्ण झाडांचं ऑडिट करून जी झाडं आता आहेत ती झाडं चांगल्या प्रकारे त्यांना तग धरायला पाहिजे आणि ती झाडं पडता कामा नये, फांद्या पडता कामा नये. यासाठी अतिशय सगळ्या ज्या ज्या काही कार्यवाही करायच्या त्याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटतं खूप जोराचा वाराही होता, पाऊसही होता आणि जवळपास आतापर्यंतच्या पडणाऱ्या पावसापैकी किती टक्के पडला पाऊस? 771 एकूण पावसाच्या 43%. एकूण पावसाच्या 43% पाऊस 8 दिवसात पडलेला आहे. पाऊस देखील आवश्यक आहे, परंतु नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन यापुढे नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. त्यांना अधिकची मॅनपॉवर, अधिकची मशिनरी, अधिकचं जे जे काही आवश्यक लागेल ते सगळं घेण्याच्या सूचना दिल्या मला वाटतं. आणि सर्व अधिकारी जे आहेत, इतर विभागातले जे अधिकारी आहेत त्यांना देखील या भागामध्ये या आपत्ती व्यवस्थापन जो आहे आपला कक्ष त्यामध्ये हे जोपर्यंत हे पाऊस वादळ वाऱ्याचं प्रमाण आहे तोपर्यंत त्यांना देखील इकडे आपल्या या कामामध्ये त्यांचं देखील योगदान, त्यांची देखील सेवा इकडे आपण घेतली पाहिजे. अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. TDRF देखील आपली जी आहे, TDRF एक चांगलं काम करणारी आपली यंत्रणा महापालिकेकडे स्वतःची आहे आणि त्यामुळे ती वेल इक्विप्ड आहे आणि त्यांना देखील जे जे काही आवश्यक आपत्ती व्यवस्थापनामध्ये कमिशनर महोदय जे आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे काही आवश्यक आहे हे सर्व त्याची तरतूद आणि त्याचं नियोजन आपण संबंधित विभागांना करून द्या. कोणीही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला अशा परिस्थितीमध्ये खपून घेऊ नका. खपून घेतलं जाणार नाही. या प्रत्येक अधिकाऱ्याचं आपत्ती व्यवस्थापन असेल, TDRF असेल, वृक्ष प्राधिकरण विभाग असेल, जे जे या संबंधित पावसाच्या आणि वादळ वाऱ्याच्या रिलेटेड जे जे अधिकारी काम करतात, जे करणार आहेत त्यांचं देखील मूल्यमापन या ठिकाणी आपण करा. जे चांगलं काम करतील त्यांचा देखील नक्कीच सन्मान केला जाईल, परंतु जे आपल्या कर्तव्यापासून आपला हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई देखील केली जाईल. आणि जे जखमी झालेले आहेत त्यांचा उपचार जो आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महापालिकेला करायला सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे आपला असाच प्रकारचा उद्देश आहे की झिरो कॅज्युअल्टी या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे झिरो कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे. एकही मृत्यू होता कामा नये ही काळजी आपण घेऊया. नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे आणि मग ही सर्व काळजी या ठिकाणी आपण घ्यायला मी आता इथं कमिशनर पण आहेत, कलेक्टर पण आहेत, या बाबतीमध्ये देखील माहिती घेतो. त्यांना ज्या ज्या काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्यांना तसं पण हे करू आपण. आणि दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर त्याच्या परिवारांना देखील जी काही मदत आहे ती आम्ही देऊ. आवाहन करणार, पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे. देहू रोड असेल अनेक ठिकाणी पालखी प्रस्थान सुरू झालेला आहे. वारकऱ्यांना देखील आव्हान आहे की आता पडत असलेला पाऊस, वादळ, वारा, आपली वारी तर पांडुरंगाची वारी दरवर्षी आपण करतो, परंतु आपली सुरक्षितपणे वारी झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिल्या. मी देखील काल आळंदीच्या वारकऱ्यांशी स्वतः बोललो. त्या ठिकाणी काही पाण्यामुळे जादा पाऊस पडल्यामुळे, वाऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याची पाणीपुरवठा योजना तुटली होती. जे मोबाईल टॉयलेट बसवले होते ते वाहून गेले होते. काही ठिकाणी विजेच्या खांब्यांची पडझड झाली होती. पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली होती. मी तात्काळ त्यांना नगरविकासमधून 10 कोटी रुपये काल तात्काळ रिलीज केले आणि त्यांना देखील एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे
वारकऱ्यांनी देखील आपली वारी सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न Sorry,